हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर 100 व्लॉग. गाईज, तुम्हाला बिलीव्ह होत आहे काय, आपण आज 100वा व्लॉग आपला शूट करतोय. आपण 4 महिन्याआधी चालू केलेलं आणि मी एवढा विचार पण केला नव्हता की मी एवढे व्लॉग अपलोड करेन. रिझल्ट काय पण असू दे, बट मला मजा येते ते करायला, ती सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि मी आता जस्ट विचार करू, आता मी आपलं यूट्यूब बघितलं की आता कितवा व्लॉग येणार आहे आपला, तर मला समजलं की आज आपण 100 व्लॉग शूट करणार आहोत. आणि तो पण कोणता, म्हणजे लकीली आज आपल्या घरात पालखी येणार आहे आणि तो आपण आज ब्लॉग शूट करणार आणि तो कॉन्टेंट असणार आहे आपल्या ह्या 100वा ब्लॉगचा. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे गाईज. म्हणजे हे माझ्या मनात पण नव्हतं की आपला 100वा ब्लॉग मी असा करेन, म्हणजे काहीतरी स्पेशल करायचा 100वा ब्लॉगला, असा मी विचार केलेला. बट मला नव्हतं माहीत की 100वा ब्लॉग मी गावाला शूट करेन. मला वाटलं मुंबईला असेल आणि मी काहीतरी वेगळा प्लॅन करेन 100 ब्लॉगसाठी. बट लकीली आता आपल्या घरात पालखी येणार, यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे यार गाईज 100वा ब्लॉगसाठी. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तेच सगळं बघायला भेटणार आहे. तर ह्या ब्लॉगला पण लास्टपर्यंत नक्की बघा. आणि गाईज, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. गाईज कीप सपोर्टिंग मी. आपण 100 ब्लॉग अपलोड केलं गाईज, मला तर विश्वासच नाही बसत आहे. चला विदाउट वेस्टिंग एनी टाईम सुरू करूया ब्लॉगला. या ब्लॉगमध्ये तुम्ही पण दर्शन घ्या आपल्या पालखीचं. चला. कोकणात शिमगा आला की गाव जागं होतं. ढोल ताशांचा गजर सुरू होतो आणि भक्तांच्या खांद्यावर देवाची पालखी नाचू लागते. ही फक्त परंपरा नाही, ही कोकणच्या श्रद्धेची आणि संस्कृतीची ओळख आहे. कोकणातील शिमगा हा फक्त सण नाही, तर आपल्या परंपरेचा आणि भक्तीचा उत्सव आहे. या दिवसात गावातील ग्रामदेवताची पालखी ढोल ताशांच्या गजरात गावभर नाचवत नेली जाते. ही पालखी नाचवण्यामागे एक सुंदर श्रद्धा आहे. देव स्वतः गावभर फिरतो, प्रत्येक घराला आशीर्वाद देतो आणि गावातील सर्व संकटे दूर करतो. शिमगा म्हणजे देव, भक्ती आणि कोकणच्या संस्कृतीचा जिवंत उत्सव. आता ही पालखी रात्रीपासून सर्वांच्या घराघरात फिरते आणि आता आपल्याकडे थोड्याच वेळात ही पालखी येईल. अशी ही पालखी सगळ्यांची घरं घेते गावी, म्हणजे गावात आणि वाडीत जेवढ्यांची घरं आहेत ना, तेवढ्यांची सगळ्यांची घरं घेणार ती पालखी रात्र आणि दिवस पूर्ण. आणि सगळ्यांच्या घरात जाऊन त्यांच्या भक्तांना दर्शन देणार. आणि आपल्या घरी पण थोड्याच वेळात ही पालखी येईल. आता वाजले सकाळचे 10, आपल्याकडे 3-3:30 वाजेपर्यंत पालखी येईल. द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला, पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला. नवसा केला मातेला, नवसा केला भवानी मातेला, पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला, पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला. इथे हस. हे कुठलं हसलं? हे कुठलं हसलं? फोटो काढ, इथं फोटो काढ. नाही उभी
नाही वीर वीर तो आता टाकणार तो फोटोग्राफी चालू आहे झाडा झुडपांमध्ये. हे बघा मॉडेल, गावची मॉडेल आहे ही. गोल्ड वगैरे काय घ्यायचं असेल तर हिला कॉन्टॅक्ट करा. रॉयल ज्वेलर्स डिस्काउंट. आता किती रेट चालू आहे गोल्डचा? गोल्डचा रेट किती चालू आहे? 1,51,000. 1,51,000 चालू आहे. ती आपल्याला 1,40,000 मध्ये देईल. मम्मीने नवीन साडी घातली आहे. मम्मी बोलते फोटो काढ, दे स्माइल दे, चल हात जरा. आबा 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 हे समोर बघ. घाल तू घाल तू घाल तू घाल तू घाल. हे बघ इथे बघ. घाल चष्मा घाल, चष्मा घाल, घाल चष्मा मला घाल. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अबा इथं कोण आहे बघ, कोण दिसते? चिऊ आहे, चिऊ आहे, चिऊ आहे, चिऊ आहे. हे बघ कोण आहे, कोण आहे, कोण आहे. आता पालखी या घरात आली आहे. हा बघा, हा मध्येच येतोय फ्रेमच्या. अरे मध्ये येऊ नको रे फ्रेमच्या. हे बघ इथून बघ, हे बघ इथे या घरात पालखी आहे. नंतर आपल्याला जायचं आहे. आता आपलं घर आहे तिकडे, अजून 3-4 घरं आहेत. 3-4 घरानंतर पालखी आपल्या घरात. हा बघा यांनी काय ड्रेसिंग मारली आहे. बोलतो फोटो काढ. आता थोड्याच मिनिटात गाईस, थोड्याच मिनिटात पालखी आपल्या घरी येणार आहे. पालखी समोरच्यांच्या घरी आहे. हे मागे जे घर दिसते त्या घरी आता पालखी. आता थोड्याच वेळात आपल्या घरी पालखी येईल. तुम्ही पण दर्शन घ्या पालखीचं, ठीक आहे? चला पालखी घेऊया आधी. मित्रांनो, ही जी फिलिंग आहे ना, पालखी खांद्यावरती घेऊन स्वतःच्या घरात आणायची, ही फिलिंग मी शब्दात नाही सांगू शकत. जर ही फिलिंग तुम्हाला अनुभवायचं आहे तर तुम्हाला कोकणात यावंच लागणार गाईज. माझे सगळे मित्र मला नेहमी बोलतात तू होळीला गावी का जातो. त्याच्या मागचं कारण आहे ना मित्रांनो, हे आहे. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपण नेहमी देवाला भेटायला, देवाचं दर्शन घ्यायला देवाच्या मंदिरात जातो. पण शिमगा हा एकच सण असा आहे की जिकडे देव स्वतः पालखीत बसून आपल्या घरी येतो. जर देव स्वतः आपल्या घरी येत असेल तर आपल्याला देवाचं स्वागत करायला, देवाची पूजा करायला घरी जावंच लागणार ना. म्हणून दरवर्षी मी शिमग्याला गावी येतो. हे रिझन आहे मित्रांनो गावी येण्याचं. आणि देवासाठी वेळ काढला ना तर वेळेला देव नक्की धावून येणार. शिमग्याचा जो सण आहे ना, तो कोकणातला भक्ती, परंपरा आणि आनंदाचा उत्सव आहे. या दिवसात जेव्हा देवाची पालखी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती येते ना, तेव्हा तो फक्त एक विधी नसतो, तो क्षण असतो आशीर्वादाचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा. ढोल ताशाचा नाद, आरतीचा सुगंध आणि भक्तीने भरलेलं हे वातावरण. त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, देव आपल्या आज घरी आले आहेत. पूर्वजांनी जपलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पुढे चालत आहे. माडकांच्या हातापायात गुरावाचा शेती बाकी सर्व संभाग. बाबाजी गेल्या वर्षाचा तागू पल्ल्याने असं चालू चालणं सुखात संभाग. बाबाजी गेल्या वर्षाचा आखिन नवट्याला मानिका अशीच सालसर गा अखंड. बाबाजी गेल्या वर्षाचा हातबिन नवट्याला मानिका अशीच सालसर भेट घाला.
भाव अंतरीचे तुकारी आई आई वरदान आई भक्ती रूपी हा छंद लागला भाव अंतरीचे तुकारी आई आई वरदान आई भक्ती रूपी हा छंद लागला हे जे आहे ना मित्रांनो, ह्याला तमाशाची थाप मारणं असं म्हणतात. कोकणात शिमग्याच्या काळात आहे ना तमाशाची थाप मारण्याची एक खास परंपरा आहे. यामागे काही सांस्कृतिक आणि काही धार्मिक कारणेही सांगितली जातात. थाप म्हणजे देवाला आणि गावकऱ्यांना सणासाठी आवाहन करण्याचा एक पारंपरिक मार्ग मानला जातो. थाप म्हणजे काय तर गावात सणाची घोषणा आणि गावात शिमगा सुरू झाला आहे आणि लोकांनी एकत्र यावं यासाठी त्यामुळे ही थाप दिली जाते. भाई ए भाईला अजून 2 दे. ओमकार ए ओमकार कुठे हाय कुठे ओमकार? बॉटल आण ना भाई, याला दे ना. चकरा विचारा. अरे घे रे दे ना दे ना दे ना त्याला दे 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 दे. बघितला गाईज, मस्त घरी पालखी येऊन गेली. शिमगा आपला संपलाय. आता उद्या आपल्याला सकाळी परत निघायचं आहे. आता रात्रभर पालखी घरं घेणार आणि त्याच्यानंतर उद्या परत सानेवरती जाणार. आता अजून एक आपलं बाकी आहे घर, ते रात्री होणार डायरेक्ट 1 वाजता. तर तोपर्यंत आता आपण कपडे चेंज करूया. आता रात्री 1 वाजता आपल्याला त्या घरात पण जायचं आहे. पण तोपर्यंत आता आपण जेवून घेऊया. वाजलेत 5:30. एवढा लेट कधीच होत नाही. 3पर्यंत पालखी येते, पण आज 5:30 वाजलेत. चला आता फ्रेश होऊया, कपडे काढूया, जेवूया. चला. मी असंच करतो. तुझं नवरा ना रे का? एकटी आणि नवऱ्याला घेऊन यायचं ना. पैसे कमवते. ही बघ गोल्ड मध्ये तरी पण आली सुट्टी काढून. मग तुला भांडी घासायची नाही आहेत, मग तुला काय करायचं? काय करायचं तुला? बोल, ती गाडी शोधतो मी. ते बघ हा बघा, हा आमच्या गावातला इनविजिबल गाय मंगेश राडे. आता दिसतोय तुम्हाला, पण तो रात्री दिसत नाही. ये ना इथे. आला का नाही? कधी फोन करतोय. ये इथे ये. अरे कुणाल वगैरे बोलवते. ये भाई लवकर. मग तू ये ना इथे. तुला फुल झूम मध्ये घेतोय. तुला काय वाटत येणार नाही तू? उद्या फक्त बघ तू. A few moments later. आता ही पालखी गावकऱ्याच्या घरात आली आहे. जो गावचा गावकर असतो तिकडे. आता इथे थोडा वेळ ही पालखी नाचवून परत दुसऱ्या वाडीत जाणार. तर आधी आपण फक्त ह्या पालखी जे हे लोक नाचवत आहेत त्याचा फक्त आपण आनंद घेऊया. तुम्ही पण आनंद घ्या.
आता आपलं जे घर आहे जिथे पालखी येणार आहे तिथे आम्ही वाट बघतोय आणि आज इंडियाची सेमीफायनल पण आहे, तर इंडियाची सेमीफायनल बघत बघत आम्ही पालखीची पण वाट बघतोय. भाई मॅचमध्ये मला एवढं टेन्शन कधीच नाही आलं. काय खेळली आहे इंग्लंड, मला वाटलं इझिली आपण मॅच जिंकू, बट नाही, इंग्लंडनी पण स्कोर चांगला केला आहे. नाईस. लास्ट बॉल. येस येस. जिंकले ना. चला मित्रांनो, आता आपलं ह्या घरचं पण पालखी घेऊन झाली. आता ही पालखी जाईल दुसऱ्या वाडीत आणि अशाच प्रकारे आपला ह्या वर्षीचा शिमग्याचा उत्सव अगदी भक्ती, परंपरा आणि आनंदाने भरलेला अनुभव देऊन गेला. पालखीचा नाच, ढोल ताशाचा गजर आणि गावकऱ्यांचा उत्सव हे सगळं पाहताना पुन्हा एकदा जाणवलं की कोकणातील शिमगा हा फक्त सण नाही, तो आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान आहे. अशा आठवणी मनात साठवत आपण आजचा ब्लॉग इथेच संपवूया. तुम्हाला हा जर अनुभव आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.